स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंढा चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा संपन्न झालेली आहे आणि सोलापूर शहरात कोठे योगेंद्र कोठे जे आहेत ते भाजपामध्ये नुकतेच प्रवेश केलेले आहेत। आपल्यासोबत जुळले आहेत, सीधा जाऊया त्याच्यासोबत। काय संपन्न झालेली आहे, कशी झाली सभा, काय सांग? अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व सोलापूर वासियांचा होता। शहरातले सर्व भागातले लोक अगदी झाडून प्रत्येक कोपऱ्यातनं योगीजींना अगदी 44 डिग्री तापमानामध्ये सुद्धा लोक उत्स्फूर्तपणे ऐकायला आले। एकदम चांगला प्रतिसाद मिळाला। जेव्हा आपण भाषण करतो तेव्हा एमआयवर हल्लाबोल केला होता, आपण काय सांग? निश्चितच एमआयएम हा अत्यंत जातीवादी विषारी पक्ष आहे। आपल्याला माहित आहे की तो मागील अनेक वर्षापासून काँग्रेसच्या विरोधात आणि काँग्रेस त्यांच्या विरोधात एकदम ताकदीने ते एकमेकाच्या विरोधात लढणारे। काल अचानक त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला। अंतर्गत साठोलोट त्यांचं ठरलेलं असल्यामुळं हे बाब लोकांसमोर आणणं गरजेचं होतं। काँग्रेस जर एमआयएमचा पाठिंबा देत असेल तर प्रत्येक राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी पक्षाने जागा झालं पाहिजे। आम्ही जे राष्ट्रप्रेमी मुस्लिम आहेत त्यांचं निश्चितच मी नेहमी 5 वर्षापूर्वी पण माझी तीच भावना होती, आज सुद्धा तीच भावना आहे की आमचे सोलापूरचे शहीद मोहसिन शेख असतील, APJ अब्दुल कलाम या विचारांच्या मुस्लिम बांधवांना आम्ही सोबत घेतो। मी स्वतः निवडणुका असो नसो मागच्या 15 वर्ष इफ्तार पार्टी मुस्लिम बांधवांसाठी आयोजन करत असतो। जे राष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासोबत आम्ही एका ताटात जेवण करतो। परंतु जे जिहादी वृत्तीचे आहेत, ज्यांना राम मंदिरांचं समर्थन होऊ शकत नाही, ज्यांना भारताचा इतिहास समर्पण होऊ शकत नाही, अशा जिहादी वृत्तीचा निषेध झाला पाहिजे। निश्चित येणाऱ्या काळात सोलापुरात अशी चुकीची मानसिकता वाढल्याशिवाय राहणार नाही। असं एक स्टेटमेंट होता की भाजपने घर फोडलं, अजिबात नाही। आपण कदाचित सुशील रसिकच्या कार्यक्रमामध्ये नसाल, मी त्या कार्यक्रमात स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। मी मागच्या 3 वर्षापासून कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती नव्हतो। 2019ला ज्यावेळेस महेश अण्णांनी गॅस शेगडीवरती विधानसभा लढवली त्यावेळेसच आमच्या परिवाराने लोकांना सांगितलं की आजची गॅस शेगडी ही उद्याचे कमळ म्हणजे भाजपा आहे आणि महेश अण्णा माझ्या कुटुंबाचे प्रमुख आहेत। आम्ही एका घरात राहतो, ते आदर आहेत। अण्णांनी स्वतः मीडियाला तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय की मी असेल, माझा लहान भाऊ प्रथमेश असेल, आम्हाला राजकीय स्वतंत्र त्यांनी दिलेलं आहे। कौटुंबिक म्हणून ते माझे मोठे काका आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कौटुंबिक वाटचाल सुरू ठेवतो। आजची सभा मिळेल खूप ताकदीने आम्ही आता पुढे सरकलो आहे। एकंदरीत देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळी 16 तारखेला सोलापूरला आले त्यावेळेसच त्यांनी देशाची निवडणूक सांगितल्यानंतर लोकांना पटलं आणि आता त्यानंतर मोदीजींची तुम्ही सभा पाहिली, जवळपास 1 लाखभरापेक्षा जास्त लोक मैदानावरती होते। आजूबाजूच्या परिसरात 20-1 हजार लोक होते। आज सुद्धा इतक्या उन्हात जवळपास 15 ते 20 हजार लोक योगीजींना ऐकण्यात आलेले आहेत। निश्चितच याचा परिवर्तन मतदानामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक भारतीयांची भावना आहे की राम मंदिर पूर्ण मोदीजींनी करून दाखवल्यामुळं एक आभार कृतीतनं मतदानातनं व्यक्त करण्यासाठी लोक नक्कीच मतदान करतील। ही निवडणूक ही गल्लीतली नाही, त्यामुळे लोक स्थानिक मुद्द्यांना स्थानिक प्रचाराला बळी न पडता देशाच्या मुद्द्यावरतीच मतदान करतील। राम भवनला जवळपास 1.5 ते 2 लाखाचं लीड येईल, ही मी आज जबाबदारीने तुम्हाला सांगतो। 1.5 ते 2 लाख मतांनी राम भवन निवडून येतील असे कोठे घराण्यातील दिग्गज देवेंद्र कोठे यांनी आपल्यासोबत लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे। पाहत रहा लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।